फोन गेला ना पत्नीला आजची बाळपणाची तारीख दिली काही न आणि त्या डिग्री -22 मध्ये तिथं असताना किशोर दादाला सुट्टी भेटली. पण किशोर दादा सुट्टी भेटली, आनंद झाला. आपल्या पत्नीला भेटणार, आपल्या मुलाचा मुख स्वतः पाहणार. पण त्याच वेळेस काय कोणाला सोडत नाही दादा. मग किशोर दादाला सुट्टी जाहीर झाली. किशोर दादा आपल्या त्या जिथे तंबू टोकलेला असेल तंबूवरती आले आणि स्नान करणार. पण एकदम थंड वातावरणामधून गरम वातावरणामध्ये आले आणि वीर मनाला किशोर दादांना लढायला काही न. अरे जे काय सांगा त्या बाबाची काही चूक होती दादा आहे ना. ते बाबा आपल्या बाबाची वाट बोलत होतो. जन्माला इसका बाळ आलं नाही आणि किशोर दादाला सुद्धा बाळाचं मुख बघायचं होतं. किशोर दादाची पत्नी काय ती पत्नी वाट बघत होती. माझे पती देव येतील, माझी डिलेव्हरी होईल होता, माझे पती देव येतील. पण त्या पत्नीला सुद्धा आपल्या पतीचं मुख बघता आलं नाही. आईची नाही, आई सुद्धा आई आपल्या लेकराची वाट बघत होती. माझं लेकरू सुट्टीवरती आहे, माझा किशोर सुट्टीवरती आहे. आई सुद्धा लेकराची वाट बघत होती. पण त्याच्या आधीच कहाणी आमच्या किशोर दादावरती झाला घातला. म्हणून काय कुणाला सोडत नाही उदाहरण आणि वीर मरण किशोर दादाला आलं. आपण सुद्धा आपल्या देहाचं सार्थक करायचं असेल ना, सैनिकाला वीर मरण आलं तर सैनिकाच्या देहाचं सार्थक